ये दोनों भाई है दादा, देखो ये सगे भाई हैं और तुम्हाला खोटं नाही सांगत, रात्री झोपत नाही ते दोघी जणी. आणि एवढं मनाला खराब वाटलं होतं, कारण की ती गोष्ट मी म्हणू का मी एवढी मेहनत घेतली ह्या गोष्टीसाठी, पण ऐन टाइमवर माझ्या संग असं झालं. तो जय महाराष्ट्र मित्रांनो, आज अपने दादा अपने को बाय करके जा रहे हैं बिग बॉस के घर में. और भाभी कितनी उदास दिख रही है. भाभी क्या हुआ? कुछ तो हुआ नहीं. और ये राशि फाइनल उठ के आ गई है आज. और दादा कैसा लग रहा? कैसा लगेगा, पूरा फैमिली को छोड़ के जा रहा हूँ. तो उदास लग रहा, पर बहुत कुछ बड़ा करने जा रहे हो तो फैमिली दूर जाना पड़ता कुछ अच्छा करने के लिए. और तेरे को भाई अच्छा लग रहा है. बड़ा हरामी हो बेटा. तो भाइयों ये देखो ट्रेन आगे खड़ी हुई है, पर ये ट्रेन के अंदर नहीं चढ़ रहे. दादा जाने नहीं क्या तुमको? तो बिल्कुल गाड़ी 10 मिनट लेट हो गई है. ग्रीन सिग्नल हो गया. चलो मित्रांनो, हाँ बिग बॉसची ट्रॉफी. चलिए तो गए. वाह अरे यार, ये दोनों भाई है दादा, देखो ये सगे भाई हैं. और क्या होता है ऐसी सिचुएशन में लोग इमोशनल हो जाते हैं भाई. पहली बार कभी दादा इतनी दूर जाते नहीं है, पर जाने लगे और ट्रेन जाने लगे मित्रांनो. दादा चलो, अरे दादा आ जाओ. मोबाईल कुठे गेला? मेरे पास है. फायदा आप लोग देख सकते हो भाई, दादा का बिल्कुल मन भी नहीं कर रहा है कि गेट से अभी तक गेट पे खड़े हुए थे. कितना टाइम हो गया अभी तक गेट पे खड़े हुए हैं कि मन नहीं कर रहा उनका जाने का फैमिली छोड़ के. ऐसा है कि वो भी फैमिली छोड़ के जाते नहीं इतनी दूर तक, और आज पहली बार है कि इतने टाइम के लिए इतनी दूर जा रहे हैं, तो क्या बोलें. चलो मित्रांनो, चलो स्टार्ट. तर मित्रांनो, आपलं बिग बॉस मराठीसाठी सिलेक्शन झालेलंच आहे, तुम्हाला माहीतच आहे आता. आणि मी ह्या सिलेक्शनसाठी लाईकही केलं. म्हणजे पहिली मीटिंग झाली तेव्हा म्हणे सिलेक्शन झालं म्हणे, आणि दुसरी मीटिंग फिक्स केली आमची. आणि त्याच्या पहिलेच आपलं ऑपरेशन झालं होतं, ज्याच्यामुळे आपली जिम बनवतो, डाएट बनवतो, आणि त्याच्या ह्याच्यात पोट निघालं होतं बाहेर. तर सेकंड मीटिंगमध्ये मायाला थोडं काम बैकलं होतं पुरं. ते म्हणे असं पोट घेऊन अगर समोर आला तर म्हणे तू टी व्ही शोमध्ये अगर तू फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे म्हणे, तर तुझे पोट दिसलं तर म्हणे ते काय समज लोक म्हणे काय म्हणणार म्हणे. मग म्हटलं मला 20 दिवस द्या, मी 20 दिवसात तुम्हाला बॉडी चेंज करून दाखवतो. आणि मी हा टार्गेट घेतला 20 दिवसाचा, आणि हा टार्गेट मी 12 दिवसातच कंप्लीट करून दाखवला. जेव्हा त्यांनी ते फोटो पाहिले, ते फोटो दोस्तों मैं लगा दूंगा यहाँ पे, आप हाँ. कंडीशन देख सकते हो कैसी फोटो है. दाखवून देईन तुम्हाला. ह्या 12 दिवसात मी कशी केली होती, आणि तो 12 दिवसाच्या पहिलचा आणि त्याच्यानंतरचा पूरी जो आपने खाना छोड़ा था, एवढी खतरनाक केली होती. आणि मी त्याच्या वक्ती त्या जे 12 दिवसात मी ते टार्गेट ठेवला होता 20 दिवसाचा. तर 12 दिवस मी 0 कार्ब्सवर होतो, आणि शुगर सब बंद होतं, खाली प्रोटीन, फक्त प्रोटीन, अंडे, चिकनवर. आणि मी त्याच्यात ह्याच डाएटनं कामावर बी जायचं. दिवसभर आपलं 200-400-500 पोत्याचं जे बी काम आहे आपलं ते करायचं. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर वर्कआउट करणं, सकाळ संध्याकाळ 2 टाइम वर्कआउट करायचं. असं करून मी 12 दिवसात ट्रान्सफर केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी फोटो पाठवला, आणि एकदम नाही म्हणाले मला, पुढच्या वर्षी ट्राय कर म्हणे. आणि एवढं मनाला खराब वाटलं होतं, कारण की ती गोष्ट मी म्हणू का मी एवढी मेहनत घेतली ह्या गोष्टीसाठी, पण ऐन टाइमवर माझ्या संग असं झालं. तर लय बेकार वाटलं होतं. पण त्याच्या मनात काय वाटलं काय मी, दुसऱ्या वर्षी परत कॉल आला म्हणजे त्यांचा, आणि ते म्हणे तू म्हणे आम्ही संध्याकाळी सांगतो म्हणे फायनल. आणि संध्याकाळी मी जिममध्ये गेलो होतो मित्रांनो, वर्कआउट केला. वर्कआउट करताना मला फोन आला जसं त्याचा का तुझं सिलेक्शन झालं. मी एकदम वर्कआउटच्या याच्या झोनमध्ये होतो, आणि जसा फोन आला एकदम मी हँग झालो. अरे बापरे म्हटलं, एवढी मोठी खुशी. आणि तिथून आपली जर्नी चालू झाली मित्रांनो. आज मी बिग बॉसच्या मराठीच्या घरात जाणार आहे. म्हणजे आता मी ट्रेनमध्ये आहे, फॅमिली गेलेली आहे. आणि माझ्या मन बी निघून आलं घरून सोडायचं, कारण की माझ्या दोन्ही पुरी 3 पोरं, आता 1 पोरगं आहे मध्ये झालं. पण गौरी राशी माझी एवढं मन आहे ह्या दोघात, तुम्हाला खोटं नाही सांगत, रात्री झोपत नाही ते दोघी जणी. आणि त्याले पाहिजे बाबा, आणि
आणि मी विचार करू लागलो मी माझ्याशिवाय सोबत नाही, पण मी हे त्याच्यासाठीच करू राहिलो. जे बी करू राहिलो मी आता त्याच्यासाठीच करू राहिलो आणि आपल्या जनतेसाठी करू राहिलो. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि मी बिग बॉस मराठीच्या घरात चाललो तर मला जेव्हा बी सपोर्ट वाटतं ना आपला तुमचावाला, तर तुमच्या भावाला सपोर्ट करा. लहान मोठा जे काही समस्या असेल मला सपोर्ट करा मित्रांनो. बस एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तो दादा जो है यार भाई, दादा मतलब सपोर्ट है यार. कभी भी वो फैमिली से इतना दूर रहते नहीं. जब रोडीज में भी गए थे भाई, तो पहले दिन में जब उनके साथ में था तो पहले दिन वो वीडियो कॉल पर रो रहे थे कि उनके बच्चों को पहले छोड़ के जा रहे करके, और अभी भी सेम वैसे ही हो रहा है. पर भाई कुछ पाना है तो कुछ खोना पड़ेगा. और भाई ये मैंने तो उनकी ट्रांसफॉर्मेशन की फोटो दिखाऊंगा भाई. जिस दिन इनको मना करा था ना उन्होंने कि तुम्हारा सिलेक्शन नहीं होगा, दादा 1 से 1.5 घंटे रोए थे. उस टाइम मेरा ये एक्सीडेंट हुआ था दोस्तों, और मैं भी इनके साथ वीडियो कॉल पे था, मैं बाहर था कुछ कारण से. और इतना रो रहे थे, इतना रो रहे थे, फिर इतना दुख हो रहा था कि मैं उनके साथ में हूँ इसी ऐसे टाइम पे. पर ऊपर वाले ने चाहा भाई, अब उसका फाइनली सिलेक्शन हुआ. और माफी चाहूँगा दोस्तों, मेरे को मराठी उतनी आती थी, मैं बोलूँगा तो आप हंस दोगे. तो जाने देते हैं भाई, प्यार बनाए रखना. अब आपको कल मिलते हैं सुबह मुंबई में. चलो, जय महाराष्ट्र.